आता तिचा नवरा खूप दिवसांनी सुट्टीसाठी घरी आला होता. सगळं कसं छान चालू होतं. नेहमीप्रमाणे नवरा खूप दिवसांनी घरी आला म्हणून त्याला नवीन-नवीन गोडाधोडाचे पदार्थ खाऊ घातले. सगळी कामे आवरून पटापट मुलांना घेऊन नवऱ्यासोबत बाहेर फेरफटका मारायला घरी येऊन छान गप्पा रंगल्या. उद्यासाठीचा प्लॅन ठरवून सगळे आनंदाने झोपी गेले. नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून त्यांनी नाश्त्याची तयारी केली. पूजापाठ झाली. तिचा नवरा सकाळी उठला. हिने अंघोळीची तयारी केली. ही नवरा घरी आला की नवरा राजासारखी वागणूक द्यायची. नवरा अंघोळीसाठी गेला. इथून खरी गोष्टीची सुरुवात होते. तो अंघोळीसाठी गेला असताना त्याच्या फोनवर एक प्रमिला नावाच्या महिलेचा फोन येतो. ही फोन उचलते. हॅलो बोलल्यानंतर समोरून काहीच रिस्पॉन्स नाही. पण जेव्हा अंघोळीवरून नवरा बाहेर येतो तेव्हा ही सहजच त्याला सांगते की अहो कोणा प्रमिला नावाने फोन आला होता. एवढंच ऐकून तिच्या नवऱ्याचा पारा चढला की त्याने आकांड तांडव करायला सुरुवात केली. तो माझ्या फोनला हातच कसा लावला? तुझी हिंमतच कशी झाली माझ्या फोनला हात लावायची? नको तिथे तोंड खुपसू नकोस. हिने नवऱ्याचं असं रूप कधीच पाहिलं नव्हतं. तिला काय करावे सुचतच नव्हते. आपल्यालाही अनपेक्षित घटना घडली की काय करावे सुचत नाही. ती म्हणते अहो पण ऐकून तर घ्या. मी फोन उचलला पण कोणीच समोरून काही बोललं नाही. मग मी पण फोन ठेवून दिला. त्याच्या या उत्तराने आत्ता तर शरमला होता. कारण ह्याचं बिंग फुटणार होतं म्हणून. आता तो हिला जवळ घेऊन शब्दांची सारवासारव करत होता. देवाने आपल्या महिलांना एक सिक्स सेन्स दिलेला असतो. त्याच्या अशा वागण्याने आता हिच्या मनात संशयाची पाल चुकचुकत होती. अगं माझ्या कामावरचा मॅडमचा फोन होता. ती म्हणते हो ते कळालं पण एवढं रिॲक्ट व्हायची गरज नव्हती. मी एवढं काय केलं की त्याने आभार कोसळलं? ती म्हणते कामाचं ठीक आहे पण एवढ्या सकाळी सकाळी कामाचा फोन? अगं दिवस रात्र कामं चालू असतात म्हणून तर मला जास्त दिवस तिकडे राहावं लागतं ना. हिचे प्रश्नावर प्रश्न चालू होते. तो मात्र फार गोंधळून गेला होता हिची उत्तरे देताना. आता त्याची बोबडी वळत होती. ही समजून चुकली होती. तो तिला डावळत होता. आता फोन घेऊन घराबाहेर तिच्यापासून लांब जाऊन त्याने कोणाला तरी एक फोन लावला आणि खूप तावातावाने बोलत होता. हे हिला त्याला बघून लांबूनच लक्षात येत होतं. पुढची 10-15 मिनिटे तो त्याच टोनमध्ये फोनवर बोलत होता. फोनवरचं बोलणं संपून आताला म्हणतो मला अर्जंट जावं लागेल. पुन्हा त्याच प्रमिला नावाच्या महिलेचा फोन आला. त्याने फोन उचलला. बाहेर बोलायला निघून गेला. हिचं लक्ष त्याच्याकडे होतं. आता तो लाडेकुडीने फोनवर बोलत होता. त्याचे ते 10-15 मिनिटाचं बोलणं होऊन घरात आला. आता मात्र तो शांत होऊन गेला होता. आत येऊन हिला म्हणाला आजच जायचं आजचं जायचं उद्यावर ढकललं. आता त्याच काही लक्ष त्यांच्याकडे नव्हतं. तो काय तिच्या नजरेत नजर देत नव्हता. आता त्याचं वागणं ओशाळवाणं झालं होतं. हिच्या मनात मात्र विचारांचं आकांडतांडव सुरू होतं. पुढचे काही दिवस एकमेकांसोबत अबोला धरून निघून गेले. अबोल धरण्याचं कारण मात्र काही म्हणाल तसं काहीच नव्हतं. म्हणाल तर होतं. तिला जाणवत होतं की याला माझ्या अबोला धरण्याचा काहीच फरक पडत नाही. त्याने तिला अबोला सोडायचं सोडून तोही अबोला धरून बसला. याचं जर काही नसतं तर याने तिला मनवलं असतं किंवा तिचं झालेला गैरसमज दूर केला असता. पण थोडे दिवस गेले आणि कामानिमित्त दोघे बोलायला लागले. तसं नवरा बायकोमधला संवाद होत नव्हता. कधी काही वेळानंतर गोष्टी आपोआप सुधारायला लागतात तशा सुधारल्या. हिने सुद्धा नेहमीप्रमाणे बोलायला सुरुवात केली. पण काय कोणास ठाऊक हिच्या मनातले प्रश्न तसेच पडून होते. त्याचे काही उत्तरही मिळालेले नाही. सगळ्या गोष्टी सुधारतच होत्या. तसं आता पुन्हा एकदा त्याच महिलेचं मेसेज नोटिफिकेशन हिला त्याच्या फोनवर दिसले. मेसेज होता काय करतोस? मला तुझी आठवण येते. आता तर हिचा संशय खरा ठरत होता. हिचं मन भरून आलं होतं. माझ्याकडून एवढं काय कमी झालं की याने माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा तरी विचार केला? तरी हिला विश्वासच बसेना. कारण एवढ्या वर्षात तिला कधी एक तिळभरसुद्धा संशय आला नाही. तिला हुंदके येत होते. ती भला मोठा आवंट घेऊन आत गेली आणि एकटीच जसा रडून मोकळी झाली. एवढा मेसेज वाचून यावेळी हिने आकडे टळव न करता सगळ्यात पहिले तिने त्या महिलेचा नंबर त्याच्या फोनमध्ये मिळवला. नंतर तिने त्याला सांगितलं ऑफिसमधल्या मॅडमचा मेसेज आला आहे. ही मॅडम तीच ना परवा तुम्ही तिच्यावरून मला रागावलात. तिला तुमची आठवण येते असा मेसेज आहे. तिचे पुढचं काही बोलायच्या आतच त्याने आकांड तांडव सुरू केला. आता याने पलटी खाऊन उलट हिच्यावरच आरोप करू लागला. तू संशय घेतेस माझ्यावर. तुझं मन घाणेरडा विचार करते. तुझी मेंटॅलिटीच तशी आहे. तुला घरात राहून काही कामं नाही. तू असा विचार करते. घराबाहेर कामाला पडलीस की तुला कळेल. गावठी कुठली अडाणी कुठली. तुझ्यापेक्षा अडाणी बायको केली असती तर बरं झालं असतं. कधी काही प्रश्न उत्तर न दिलेलंच बरं असतं असं म्हणून ती गप्प बसली. तिचं लक्ष कशातही लागत नव्हतं. तिचं जेवण पाण्याची इच्छा सोडली. सांगावं तर कोणाला, बोलावं तर कोणाला, कोणासोबत नक्की काय खरं खोटं. खरं असेल तर पुढे काय, कोणाला सांगितलं तर खोटं निघालं तर असे नाही ते प्रश्न तिला पडत होते. तिचं तिला भानच राहिलं नाही. अशातच 7-8 दिवस निघून गेले. मी नाही कोणाला सांगू शकत नाही हा मला काही खरं सांगणार आहे. बसून तिला लक्षात आलं की आपण तर त्या महिलेचा नंबर घेऊन ठेवला आहे. तर कॉल करून बघावा. तिने त्या नंबरवर कॉल करायची तयारी ठेवली. तशी तिची हिंमत होत नव्हती. एकदाचा तिने कॉल केला. समोरून कॉल उचलला गेला. हॅलो कोण बोलते? एका महिलेचा आवाज होता. हिने ठरवून ठेवलेलं होतं फोन केला की काय बोलायचं ते. ती म्हणाली प्रमिला बोलते. हो मी प्रमिला बोलते. काय काम होतं? मग तिने घरात कोण राहतंय, लग्न झालंय का, किती मुलं, अशी सगळी माहिती गोळा केली. तिने
कोणत्या तरी स्कीमचं लकी ड्रॉ लागलं आहे, तुमचा पत्ता सांगा, आम्ही तुम्हाला तुमचं गिफ्ट तुमच्या पत्त्यावर पाठवू. त्या महिलेचं लग्न झालं होतं, पण तिच्या नवऱ्याने तिला सोडली होती. आता ती एकटीच राहत होती शहरात. आता हिने त्या महिलेची सगळी माहिती गोळा करून घेतली. आता हिला कोणाची तरी मदत घेतल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. दिवसभर विचार करून तिने तिच्या आत्याच्या मुलाला आणि तिच्या भावाला बोलावून घेतलं. त्यांना सांगून ठेवलं होतं की कोणाला सांगू नका माझ्याकडे येणार आहात. ते ठरवल्याप्रमाणे दोघे गेले. घरात दुसरं कोणालाही जणूक न लागून देत त्या तिघे घराबाहेर जाऊन तिने सगळी हकीकत तिच्या भावांना सांगितली. भावांचाही विश्वास बसेल. त्यांनी सगळ्यात पहिले पुरावे गोळा करायचे ठरवले. त्या महिलेने सांगितलेल्या पत्त्यावर हे दोघं भावांनी लक्ष ठेवायचं ठरवलं. पण मोठा प्रॉब्लेम असा होता, ती महिला शहरात राहत असल्यामुळे फ्लॅटवर लक्ष ठेवण्याला अडचण येत होती. दोघं भावांनी डोकं चालून तिच्या सोसायटीच्या वॉचमनला हाताशी धरलं. वॉचमनकडून सुद्धा काही माहिती मिळाली. दोघांनी त्यांच्या बहिणीच्या नवऱ्याचा फोटो दाखवला आणि खात्री केली की हा माणूस येतो इकडे. माझी मैत्रीण तिच्या नवऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये होती. तो किती वाजता रात्री हॉटेलवर जातो त्याच्या अपडेट ती तिच्या भावांना देत होती. दोघा भावांनी पुरावे मिळवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले आणि शेवटी पुरावे मिळाले. हिचे दोन्ही भाऊ हिच्यापेक्षा लहान होते. आता मोठ्यापर्यंत ही गोष्ट पोचवायला हवी होती, म्हणून तिने तिच्या काका काकी आणि मोठ्या बहिणीला सगळी हकीकत पुराव्यासोबत सांगितलं. आता हिच्या आईला तर सांगायला हवं. काकाने पुढाकार घेऊन आईला सांगितलं. आईची समजूत काढली. कोणत्या आईला आपल्या मुलीच्या संसाराचं वाटोळं झालेलं बघवेल हो. आई मुलीच्या आयुष्याची झालेली वादघात बघून झुरत होती. इतकं सगळं झालं तरी हिच्या नवऱ्याला काही पत्ता लागून दिला नाही. हिच्या काकाने भावांनी तिला घेऊन त्या महिलेच्या घरी हिचा नवरा जेव्हा तिच्या घरात शिरेल तेव्हाच आपण पोलिसांची मदत घेऊन हजायचं ठरवलं. तसा तिचा नवरा आत गेला. त्यांनी त्यांचा पाठोपाठ दाराची बेल वाजवली. तो दरवाजा उघडल्यावर तिच्या नवऱ्यावर झडप घातली आणि पुढच्या 5 मिनिटात मारून सुजवलं आणि हिने त्या बाईला देखील मारली. आता हे सगळं लोकांनी कंप्लेंट करून त्याला औषधोपचार करून गाडीत टाकून गावी आणले. 5 पंचांमध्ये सगळी समजूत काढली. हिच्या नवऱ्याने सगळी कबुली दिली. आता असं करणार नाही, सुखाचा संसार करेन, त्या बाईचं नात परत करणार नाही असं कबूल केलं. त्याला तिची माफी मागायला लावली. त्याने मागितली, हो मी चुकलो, आपल्या 2 मुलांचा विचार तुझा विचार केला नाही, मला माझीच लाज वाटते असं बोलून सारखी माफी मागत होता आणि तिनेही माफ केलं. आता सगळं शांत झालं होतं. तो कामावर रुजू लागला. दिवस सरत होते, सणवार साजरे होत होते, गोकुळ छान नांदत होतं. पण हे फक्त हिच्यासाठीच. त्याचे कारनामे मात्र चालूच होते. तो मात्र कपटी निघाला आणि ही मात्र त्याच्या भूलथापांना बळी पडली होती. भाग 3. पुढील भाग पुढे.